मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझ्या जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी जे माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे आपल्या व्यवसायासाठी नवीन संधी शोधत आहेत किंवा ज्यांना खरोखरच दुग्ध व्यवसाय करायचा आहे किंवा शेळीपालन करायचं आहे तर त्यांच्यासाठी ही माहिती मी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, मी आज अशाच ठिकाणी आलो आहे जिथं ॲक्च्युली चाराचं कटिंग होतं. अतिशय दुग्ध व्यवसायामधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ज्याच्याकडे कडबाकुट्टी मशीन आहे त्याच्यावर खूप जनावरं किंवा शेळीची संख्या आपण वाढवू शकतो. व्यवसाय वाढवायचा असेल तर आपल्याला कडबाकुट्टी खूप महत्त्वाची आहे. तर सरांनी आत्ताच सर नमस्कार. हो, हे आता आपण केलेलं हे जे हिरवा चारा आहे हा कुठला चारा आहे? हत्तीघास आणि उसाचा पाला. हां, तर मित्रांनो अशा पद्धतीनं सरांनी कट केलेला आहे. उसाचा म्हणजे हत्ती गवत म्हणतो आपण आणि उसाचा पाला असं मिक्स करून देत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी कट केलेलं आहे आणि हे बुट्टी भरून त्यांनी अशा साधारणतः 1.5 ते 2 इंच पीस होतील. 1 इंच ना. तर सरांचं म्हणणं आहे की 1 इंच त्यांनी सेट ठेवलं आहे म्हणजे सर व्यवस्थित खाता येईल. खाते त्यांच्या तोंडाला व्यवस्थित जनावरांचे किंवा आपण आपलं शेळीपालनाविषयी चॅनल आहे तर सर आपण शेळीपालनाविषयी आपण वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो. तर हा अतिशय महत्त्वाचा आहे. थोडं सांगा ह्या मशीनबद्दल. मी 18 वर्ष झाले आणून. आता तेव्हापासून आम्हाला काय दोघांना व्यवस्थित वैरण कमी वैरण हां आणि व्यवस्थित खातो. सर हे जे म्हणजे तुम्हाला पूर्वी जर मशीन नव्हतं तर त्यावेळी तुम्ही कशा पद्धती पर्याय म्हणून काय होता? 4-5 बिंडा आणा लागत एका 2 मसाल्यानी. आता 5 मसाल्यानी 3 बिंडा आणले क्लिअर. बरोबर आहे. म्हणजे म्हणायचं की ह्या मशीनमुळं आपल्याला आपली होणारी धावपळ कमी झाली. निम्म वैरण ते उकिरडा जात होतं. ते आता व्यवस्थित नासधूस होत होती. हा सर महत्त्वाचा आहे. हा प्रॅक्टिकल आहे. सरांचं म्हणणं काय आहे की पूर्वी कडबाकुट्टी करत होतो च्या आधी डायरेक्ट आणून होतं तर ते वेस्ट जायचं कारण ते गव्हाणींमध्ये टाकल्यानंतर काही खाणार नाहीत. तर ते तसंच आता हे नाही. त्यांचं म्हणणं आहे की ह्या कडबाकुट्टीमुळे वेस्ट जात नाही. म्हणजे तो एक फायदा आहे कडबाकुट्टी मशीनचा. आणि फास्ट होतं आणि पटकन होतं आणि वेळ वाचला जातो आणि आपल्या कधी पण आपल्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आपण कधी पण आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आणून आपण कट करू शकतो. आणि सरांनी पण असं स्टोअर करून ठेवलेलं आहे. म्हणजे दिवसभर त्यांचं नियोजन बघा. दिवसभर ह्या चाऱ्यावर त्यांचं पूर्ण जनावरं टिकतील. उद्या सरांचं म्हणणं आहे की उद्या सकाळपर्यंत त्यांचं नियोजन आहे की ह्या चारावर त्यांची 3 जनावरं आहेत तर त्या 3 जनावरांना पुरेल इतका हा आपला हे आहे. आपण शेळीपालनाविषयी असतो पण आपल्याला शेळीपालनामुळे सुद्धा हा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक शेळीपालकानं कडबाकुट्टी आपल्या गोठ्यावर किंवा आपल्या शेडवर असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यापासून फायदे सांगितले सरांनी. एक म्हणजे हे होत नाही, आपण काय म्हणतो, जे काही चारा आहे तो वेस्ट होत नाही आणि फास्ट होतो आणि उपलब्ध पटकन करता येतो आणि हा शेडमधला महत्त्वाचा पार्ट आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे शेळीपालनाविषयी आपण अशा पद्धतीनं हे सर हे तुम्ही विकत घेतले की सबसिडीने घेतले? विकत स्वतः आमच्या भावाचं चुलत भावाचं नाही. बरं. तर किती त्यावेळी म्हणजे कधी घेतला आणि काय प्राईस? हे जवळ घेतलं 11 साली काय? हां, तर मित्रांनो त्यावेळी आम्ही 10,000ला घेतले. 10,000ला घेतले. 10-11 वर्षापूर्वी. तर मित्रांनो बघा म्हणजे अजूनही हाय अशी कंडिशन आहे. म्हणजे व्यवस्थित जे म्हणजे 2-3 वर्षापूर्वी असल्यासारखं असं वाटतंय. म्हणजे एवढं 10 वर्षापासून त्यांनी लाईफ जगवले. म्हणजे मशीनची कॉस्ट आणि आतापर्यंत त्यांना देणाऱ्याची साथ खूप वर्ष झालेली. नंतर अशा पद्धतीनं मित्रांनो जे दुग्ध व्यवसाय करतायत तर त्यांनी किंवा आपण शेळीपालनाविषयी तर नवीन शेळीपालकांनी हा महत्त्वाचा इक्विपमेंट आहे. तर हे घ्या, तुम्ही निश्चित घ्या. बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटचे सबसिडी आहेत त्या समजावून घ्या. कृषी अधिकाऱ्यांना भेटा, त्यांच्याकडनं ह्या यंत्राबद्दल काही सबसिडी मिळते का किंवा कशा पद्धतीनं आपल्याला थोडा हातभार आर्थिक लागेल याची व्यवस्थित आपल्या कृषी किंवा ॲग्रिकल्चरच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. पण माझा सांगण्याचा ह्या व्हिडिओमार्फत हाच उद्देश आहे की ह्या व्यवसायामध्ये जनावरांच्या व्यवसायामधले हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे कडबाकुट्टी मशीन असणं आणि कडबाकुट्टी असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे वेळ वाचतो, चांगलं जनावरांना खायला येतं आणि हे अशा पद्धतीनं हे बुट्टी घेऊन आपल्याला व्यवस्थितपणे देता येतं. तर हे खूप महत्त्वाचं हे आहे. तर माझं मग सर्व शेळीपालकांना किंवा नवीन
जे शेळी पालनासाठी शेडचं नियोजन करतायत किंवा तर त्यांनी आवर्जून ह्या पहिल्या इक्विपमेंटला प्रायोरिटी द्या. अतिशय महत्त्वाचं इक्विपमेंट आहे आणि थोडं इनिशियल कॉस्ट जाते, पण एकदा झालं की आपल्याला सरांनी म्हटलं की 10 वर्ष त्यांनी अजूनपर्यंत ते व्यवस्थितपणे मेंटेनन्स काही निघता व्यवस्थित चालू आहे. फक्त त्यांना ब्लेडला थोडं शार्पनेस करावी लागते, पण ते जर गरज असेल तर आपण ब्लेडला शार्प करतो. सर हे ब्लेडला शार्प कधी केलेलं आहे? हे नवीन घातले 2 महिने झाले नवीन झालं. बरं, मग किती महिन्यांनी आपल्याला हे वर जाते बघा. हा, तर मित्रांनो सरांच्या माहितीनुसार 1 वर्षापर्यंत ह्या ब्लेडची लाईफ जाते. परत आणि हे करू शकतो आपण, नवीन झालं. नवीन घालावं लागतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं नवीन म्हणजे द्यायचं. हां. परत तयार करतात ते. बरं आणि आम्हाला नवीन देतात. बरं. तर अशा पद्धतीनं आहे. तर ह्या व्यवसायाशी जे निगडीत आहेत त्या लोकांनी अशा पद्धतीनं मशीन घ्या आणि सुरुवात करताना ही गरजेचं मशीन आहे. म्हणजे व्यवसायाला हातभार लावणारं, इझी, वेळ वाचवणारं आणि दिवसाचं नियोजन ह्याच्यावर सगळं होतं. तर अतिशय माहिती उपयुक्त आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सर नमस्कार, माहिती दिल्याबद्दल माझ्या चॅनलमार्फत धन्यवाद.